तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजपासून पुढील 8 दिवस राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ असणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, कोणकोणत्या गावामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत, आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असता तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, आज 4 जुलैपासून राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे, आपण या ठिकाणी आज विदर्भापासून सुरुवात करू। विदर्भामध्ये आता जसं की आपण स्क्रीनवर बघू शकताय, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत ढगफुटी सदृश पाऊस, तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस, सर्वत्रच ठिकाणी या ठिकाणी आज पावसाची शक्यता पाहायला मिळते पुढील 8 दिवस। तसंच मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये देखील बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा धुमाकूळ असणार आहे आजपासून पुढील 8 दिवस। काही भागामध्ये काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट। मित्रांनो, मराठवाड्यामध्ये सुद्धा ढगफुटी सदृश तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 8 दिवस पाहायला मिळते। आपण बघू शकताय, जिंतूर, परभणी, शेलू, पाथरी, अंबड, जालना, माजलगाव, परळी, बीड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, केज, परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर, औसा या भागामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला भाग बदलत पाहायला मिळते। तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर संपूर्ण लातूर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 8 दिवस आजपासून पाहायला मिळते। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील तुळजापूर, वैराग या ठिकाणी, कळंब, भूम, परांडा, वाशी, उमरगा, लोहारा या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये देखील आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 8 दिवस आजपासूनच पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।